नमस्कार मैत्रिणींनो, सुपर अँड ब्युटिफुल रंगोली या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण काढणार आहोत ऐश्वर्य लक्ष्मी रांगोळी. ही रांगोळी अतिशय शुभ अशी रांगोळी आहे. दिसायला खूप असं आपल्याला वाटतं की ती खूप कठीण आहे, पण आपण आज ती सोप्या पद्धतीने कशी काढायची ते पाहणार आहोत. आता आपण सुरुवातीला थेंब काढून घेणार आहोत. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात अशी ही 7 थेंबांची लाईन आपण काढून घेणार आहोत. आता त्याच्या खाली आपण 8 थेंब काढणार आहोत. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. हा एक इकडे झाला आणि आता ह्या साईडला एक, म्हणजे असे 8 थेंब आपण काढून घेणार आहोत. ही 8 थेंबांची लाईन झाली. वरची 6 थेंबांची लाईन झाली ती. आता वरती आपण जशी ही खाली 8 काढले ना, तसेच आपण वरती पण 8 थेंब काढूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 हे 8 असे हे 8 थेंब झाले. आता हे आपण 8 थेंब, ही खालची लाईन 8 थेंबांची आली, वरची पण 8 थेंबांची लाईन आली. तर आता आपण काय करणार आहोत, त्याच्या खाली 7 थेंब पुन्हा काढणार आहोत. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 असे मधोमध थेंब घ्यायचे. 2 थेंबांच्या मध्ये थेंब येऊ द्यायचे. बरोबर 7 थेंब येतात. आता खाली झाली जी लाईन काढली आपण, तशीच वरती पण थेंब काढायचे आहेत आपण. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आता आले हे 7 थेंब. वरती पण 7 आले आणि खाली पण 7 आले. आता पुन्हा आपण खाली 6 थेंब काढणार आणि वरती पण 6 थेंब काढणार. आता 6 येणार. 1, 2, 3, 4, 5, 6. आता असेच थेंब वरती पण 6 येतील. आता ते पण असे वरती काढून घ्यायचे आहेत. 2, 3, 4, 5, 6 हे असे 6 थेंब झालेले आहेत. आता सुरुवात म्हणजे पहिला आणि शेवटचा थेंब सोडून आपल्याला फक्त मध्ये 3-3 थेंब काढायचे आहेत. आता वरती पण आणि खाली पण सारखी येऊ द्यायची आपण. 1, 2, 3. आता एक एक थेंब सुटला आणि मध्ये 3 थेंब आले. आता इकडे पण तसंच करायचं आहे. 1, 2, 3 झाले. म्हणजे अशा पद्धतीने आपण थेंब काढायचे आहेत. फक्त 8-8 थेंबांच्या 2च लाईनी येतात. 8-8 थेंबांच्या 2 लाईनी येतात आणि त्याच्यामध्ये 7 थेंबांची लाईन येते. मग त्यानंतर मग आपण बरोबर काढत जायचे. मग 7 येतात, 6 येतात, मग 3 येतात. अशा पद्धतीने थेंब काढायचे आहेत. एकदा थेंब आपल्याला जर व्यवस्थित आले तर मग आपल्याला रांगोळी अतिशय सोपी जाते काढायला. आता आपण जे हे 6 थेंब आहेत ते
जोडून घेणार आहोत. त्याला रेष मारून घेऊ. वरती पण तशीच रेष मारायची, 6 थेंबांना जोडायचं. हे 6 थेंबांना जोडल्यानंतर आता आपल्याला जोडायचे आहेत हे 7 थेंब जोडायचे आहेत. हे खालचे आणि वरचे दोघी पण. हे 7 थेंबांवर रेष मारायची. वरती पण तशीच रेष मारायची. असे दोघी बाजूने काढत जायचं म्हणजे एकदम सोपं जातं ते. आता हे 7 झाले. आता 8 थेंब उरलेले आहेत. आता त्याच्यानंतर ते दिसतात आपल्याला 8 थेंब. हे 8 खाली पण आणि वरती पण 8 आहे. मग त्याला काय करायचं, आपण 4 थेंब जोडायचे. 4 थेंब जोडायचे. फक्त 4 थेंबांमध्ये जागा सोडायची. इकडे 4 थेंब जोडून घ्यायचे असे. वरती पण तसेच करायचे. 4च थेंब जोडायचे. मध्ये जागा सोडायची. हे 4 थेंब आता जोडून झालेले आहेत. आता जो मध्ये जो टिंब आहे तो आता आपल्याला मोठा करून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला रांगोळी जोडताना सोपी जाईल. आता ज्या बाहेरच्या ज्या रेषा आहेत त्या जोडून घ्यायच्या. आधी आपण त्या जोडून घेऊया. म्हणजे ही रेष त्या थेंबाला जोडायची आहे. ही दुसरी रेष दुसऱ्या थेंबाला जोडायची. तिसरी रेष तिसऱ्या थेंबाला जोडायची. आता जी पहिली रेष आहे ती ही पहिली रेष आहे ती या थेंबाला जोडायची. आपल्याला पहिल्यांदा आधी 2-2 जोडून घेऊ आपण. इकडेही आणि तिकडेही 2-2 जोडायची. तिसरी जी रेष आहे ती नंतर मारू. ही पहिली जोडून घेऊ आधी बाहेरची रेष, बाहेरून रेष जोडायची म्हणजे सोपं जातं. आता ती पहिल्या थेंबाला जोडायची. आता त्या साईडची जी रेष आहे ती बाहेरची, ती पण त्या थेंबाला जोडून घ्यायची. आता दुसरी रेष जी आहे ती मधला थेंब जो आहे 2 नंबरचा त्याला जोडायची. ही याला जोडायची. ही याला जोडायचं. ही ह्या थेंबाला जोडून घ्यायचे. अशीच येऊ द्यायची ती. आणि तर तिकडची पण तशी जोडायची त्या बाजूने. जशी पहिली जोडली तशी आता ही दुसरी पण जोडून घ्यायची. आता ती तिसरी रेष आहे ती आता
याला जोडायची आहे. ती तिथं अशी जोडायची, पण ती पूर्ण नाही जोडायची, तिथे फक्त तिथपर्यंत जॉईन करायची ती. आता इथली वर जशी इथे खाली जोडली तशीच वरची पण जोडायची आहे. हां, ती ती याला जोडायची आहे, ती याला जोडायची आहे. जसं ह्या इकडे काढताना आपण थेंब जसे जोडले तसेच इकडे पण जोडायचे. बाहेरचे जी रेष आहे ते आधी काढून घ्यायची. ह्या इकडे पण तसंच करायचं, बाहेरच्या थेंबाला आधी जोडून घ्यायचं. आता जी 2 नंबरची आहे ती पण आता त्या मधल्या थेंबाला जोडून घ्यायची. ती 2 नंबरची लाईन ती त्या थेंबाला जोडून घ्यायची आहे. आता जी मधली लाईन आहे 2 नंबरची जी लाईन आहे ती त्या थेंबाला जोडायची आणि ही त्या थेंबाला जोडायची तिकडची. आता ही लाईन पण त्या 2 नंबरच्या याला जोडायची. आता ही 3 नंबरची जी लाईन आहे ती आपल्याला याला इथं जॉईन करायची. ती पूर्ण नाही जोडायची, कारण आपल्याला मध्ये आपल्याला सांधणी यायला पाहिजे, म्हणून ती पूर्ण नाही जोडायची. तिसरी लाईन ती तिथपर्यंतच अशी जॉईन करायची. हां, आता आपण मध्ये चांदणी काढून घेऊ. आता हे पण इथे असं जोडून घ्यायचं आहे, म्हणजे चांदणीचा आकार आपल्याला काढायचा आहे. तिथे पण चांदणीचा आकार काढून घ्यायचा, थेंबाला जोडून द्यायचं. सोप्या पद्धतीने ही तयार झाली रांगोळी. आता हे वरचे अजून टोकं राहिले ते पण जोडून घ्यायचे, ते याला तिथं जोडायचे. हे टोक याला इथं जोडायचं, हे याला जोडून घ्यायचं आणि त्या साईडला पण तसंच जोडायचं, वरती सेम जोडायचं. हां, अशा पद्धतीने आपण ऐश्वर्य लक्ष्मी रांगोळी काढलेली आहे. ही रांगोळी दिसायला खूप कठीण वाटते, पण हळूहळू जर आपण या पद्धतीने काढली तर ती अतिशय सोपी आहे आणि अतिशय शुभ अशी रांगोळी आहे. तर माझी ही रांगोळी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवर तुम्हाला नवनवीन अशा छानशा रांगोळ्या बघावयास मिळतील. थँक्यू.